नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सन 2013 पासून कार्यरत असून यामध्ये 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालक व विद्यार्थी यांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येते। सदर कार्यक्रमाचा प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यक्रमाची प्रसिद्धी होण्यासाठी नामदार प्रकाश आंबेडकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष मोहीम तालुकास्तरीय शुभारंभ सोहळा पोलादपूर येथील यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल पोलादपूर येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष व आरोग्य सभापती प्रसाद इंगवले यांचे शुभ हस्ते संपन्न झाला। सदर कार्यक्रमाच्या पुणे येथील राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणाचे सादरीकरण करण्यात आले। या प्रक्षेपणाच्या वेळी नामदार प्रकाश आंबेडकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे राबवण्यात येत असून सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत असलेल्या आरोग्य पथकाचे विशेष कौतुक केले। तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 ही विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्याकरता शुभेच्छा दिल्या। यानुसार पोलादपूर तालुक्यामध्ये विशेष मोहीम अंतर्गत 3 मार्चपासून शासकीय व निमशासकीय शाळा, अंगणवाडीमधील बालक व विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करता विशेष मोहीम राबवून संदर्भ सेवा पुरवण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे। सदर कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज पाटील, माता बाल संगोपन अधिकारी श्री फड, विस्तार अधिकारी शिवाजी महाडिक, IEDचे श्री काळे, विशेष शिक्षिका पतंगे मॅडम, शहर प्रमुख सुरेश पवार, डॉक्टर प्रणाली सांजेकर, सौ अश्विनी खैरकर तसेच पोलादपूर येथील RBSK पथकातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। डॉक्टर राजेश शिंदे यांची कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना 2008 पासून चालू झालेला शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम तसेच 2013 मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम याबद्दल निमंत्रितांना माहिती दिली। तसेच मागील 17 वर्ष तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची सेवा करत असताना अनेक लाभार्थी, विद्यार्थी व पालकांची माहिती उपस्थितांना दिली। तसेच विद्यार्थ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या संदर्भ सेवेबद्दल वर्णन केले। विस्तार अधिकारी शिवाजी महाडिक यांनी जीवनशैली आणि जंक फूड याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल विद्यार्थ्यांचे कान टोचले। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज पाटील यांनी मार्गदर्शन करताना संतुलित व योग्य आहार व निरोगी जीवनाचे महत्त्व सांगितले। तसेच पोलादपूर तालुक्यातील RBSK टीम उत्तम काम करत असल्याचे सर्वांना सांगितले। उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले यांनी आरोग्य सभापती म्हणून नगरपंचायत पोलादपूरतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। नगराध्यक्षा सोनाली गायकवाड यांनी RBSK पथकाचे कौतुक करताना यापुढे देखील मुलांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगले काम चालू ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी पोलादपूर शहरातील प्रदूषण व स्वच्छता यामुळे 0 ते 18 वयोगटातील मुलांवर होणारे परिणाम याबद्दल प्रशासनाला सूचना दिल्या। तसेच खेडोपाड्यात वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या मुलांची तुलना करताना मैदानी व सांघिक खेळांचे महत्त्व विशद केले। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, डॉक्टर पंकज पाटील तसेच सर्व RBSK यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 चे उद्घाटन झाल्याच्या वेळेस जाहीर केले। याचा फायदा तालुक्यातील 0 ते 18 वयोगटातील जवळपास 8000 बालकांना होणार आहे। यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती भगवती यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोईर मॅडम यांनी केले। संदेश सर यांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता डॉक्टर प्रणाली सांजेकर, अश्विनी खैरकर यांनी तसेच RBSK व शिक्षण विभाग तसेच यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर। आता दुर्लक्ष होतात रहिवास इकडे पाड्या खूप आहेत, कोपऱ्यात असतात, शिक्षणाचं प्रमाण बऱ्यापैकी जरी असलं तरी इतर कारणामुळे राहून जातात। तर वर्षभरात जी तपासणी होत असते, शाळेवर एक वेळेस, अंगणवाडीवर 2 वेळेस, तरी काही कारणात कार्यक्रमाने सर्व आपल्या आरोग्य विभागासह शिक्षण सर्व शुभेच्छा देऊन